नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। शिमला मिरचीच्या भाजीमध्ये शिमलामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर आहे। तर आजची भाजी आहे शिमला आणि बटाटा मिक्स सुकी भाजी बनवणार आहे। एकही थेंब पाण्याचा न घालता खूप झटपट ही भाजी तयार होते। चवीला म्हणाल तर एक नंबर लागते। रेसिपीला सुरुवात करते। चला, शिमला आणि बटाटा बनवण्यासाठी 3 मोठ्या शिमला मिरची मी घेतलेल्या आहेत आणि एक छोटा एक मोठाही बटाटे घेतलेले। ताजे बटाटे असतील तर सालीसकट घ्या। शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे। एक कांदा घेतलेला आहे, जे कट करायचं साहित्य ते मी इथे काढून घेतलेलं आहे। शिमला मिरची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे। शिमला मिरची तर आपली आता झालेली आहे कापून। पटापट आपल्याला भाजी ही तयार करता येते, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी नेऊ शकता। एक मीडियम साइजचा कांदा घ्यायचा आहे। दोन तीन लसणाची आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत। भाजलेले शेंगदाणे सालीसकट हे थोडेसे कुटून घ्यायचे आहेत। जाडसर आपल्याला कुटायचे आहे, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही। या पद्धतीचे आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे। खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, क्रंची असे थोडेसे खाताना आपल्या दाताखाली आले की ते भाजीमध्ये छान वाटतात, म्हणून त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। 2 टीस्पून मी घालते तेल। तेल कडकडीत गरम करायचं आहे। कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे, तर थोडासा असं आपल्याला एका कढीपत्त्याचे 2 असे थोडेसे हातानेच आपल्याला तुकडे करायचे। अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी राई घातलेली आहे। अर्धा टीस्पून पेक्षा कमी जिरे आहे। जिरे व्यवस्थित तडतडलेलं आहे। लसूण घालायचा आहे। कांदा घालायचा आहे। लसूण कांदा आपल्याला मस्त व्यवस्थित कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। त्याला कांदा व्यवस्थित आपल्या इथे परतलेला आहे। चिमटीवर हिंग घालते। अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा फक्त घातलेली आहे। तिखट पावडर आहे। बटाटा घालते। आता मात्र आपल्याला गॅस करायचा आहे कमी। एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपल्याला ही भाजी बनवायची आहे। गॅस एकदम आपल्याला कमी करायचा आहे। लो गॅसवरतीच आपल्याला ह्या भाजी करून घ्यायची आहे। अजिबात वेळ लागत नाही। बटाट्याचे जे आपण हे फोडी बनवलेल्या आहेत, तर हे छोट्याच आहेत, त्याच्यामुळे खूप लवकर होतात, ह्या वेळ लागत नाही शिजायला। अगदी हार्डली 1 मिनिटभर फक्त या तेलामध्ये आपल्याला कांद्यामध्ये तेलामध्ये बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मिनिट झालेलं आहे, व्यवस्थित आपण बटाटा परतून घेतलेला आहे। याच पद्धतीने भाजी करून बघा, अतिशय छान होते। आता आपल्याला घालायची आहे कापून घेतलेली शिमला मिरची। एवढंच लक्षात ठेवायचं आहे की भाजी एकदा फोडणी घातल्यानंतर, बटाटा घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे। तर कमी गॅसवरतीच भाजी आपल्याला करायची आहे। पाणी घालायची गरज पडत नाही आणि ह्या भाजीच्याच पाण्यामध्ये जे काय असेल थोडंफार प्रमाणामध्ये बटाट्यामध्ये शिमलामध्ये पाणी असतं, तर त्याच्यामध्ये जी भाजी शिजवल्या जाते ना, तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते। ओरिजिनल अगदी शिमलाची जशी चव आपली खाल्ल्याबरोबर तशी लागते। म्हणून या काही भाज्यांमध्ये आपण अजिबात पाणी घालत नाही, त्याला स्वतःहूनच पाणी कढईमध्ये सुटतं आणि त्यामध्ये भाज्या परतवल्या जातात। आता बटाट्याची भाजी सहसा तशी करत नाही, पण ह्या पद्धतीने करून बघा, अतिशय छान लागते। तर आपल्याला इथे कमीच गॅस आहे, कमी गॅसवरती झाकण आपल्याला ठेवायचं आहे। त्याआधी घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर आता आपले शेंगदाणे आपण भाजून घेतलेले, त्यामुळे शेंगदाणे आपल्याला आत्ताच घालायचे नाही। शेंगदाणे कधी घालायचे आहे तेही मी ते सांगणार आहे, कारण हे शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर भाजीमध्ये अतिशय छान लागतात। तर तेही घालण्याची एक वेळ आहे। शेंगदाणे भाजून आपण कुटलेले आहेत।
आता आपल्याला ठेवायचं आहे झाकण. पॅक मी झाकण ठेवलेलं आहे. पाणी वगैरे ताटावर ठेवलेलं नाही. गॅस पूर्ण कमी आहे. 1.5 मिनिटानंतर आपण झाकण उघडणार आहे. हे बघा, ताटाला व्यवस्थित वाफेमुळे पाणी सुटतं आणि इथे भाजी तुम्ही बघू शकता, एकही थेंब आपण टाकलेला नाहीये. छान पाणी रिलीज होतं. वाफ आपण याच्यामध्ये जेव्हा पॅक झाकण ठेवतो मस्त हे शिमला मिरची पाणी सोडते. हे बघा, बटाटा शिमला एकदम मस्त तयार झालेले आहेत. बटाटा अगदी सहजरित्या इथे तुटतोय. हे बघा, शिमला मिरची आपल्याला खूप जास्त गाळ शिजवायची नाही. आणि आता हे जे शेंगदाणे आपण कुटून घेतलेले आहेत हे अगदी आपली भाजी तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. दाण्यांचा कूट फक्त मात्र शेंगदाणे भाजूनच करा. भाजलेल्या शेंगदाण्याचा दाण्यांचा कूट हा नंतर फक्त मिक्स करायचा आहे. भाजी आपली तयार आहे. या पद्धतीने एकही थेंब न घालता भाजी करून बघा मंडळी. खूप छान वास सुटलेला आहे या भाजीचा. या पद्धतीने नक्की भाजी करून बघा. शिमला बटाटा सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. चला मंडळी, एकही थेंब पाणी न घालता आपण ही भाजी तयार केलेली आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर आहे, कार्बोहायड्रेट आहे बटाट्यामध्ये. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही डब्याला नेऊ शकता. घरामध्ये चपाती, भाजी, भाकरी, त्यानंतर वरण भात याच्यावर सुद्धा खाऊ शकता. तर आधीमध्ये आपण भाज्या खाल्ल्या पाहिजे. काही भाज्या अशा कॉम्बिनेशन करून नक्की करून बघा. आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपीज आहेत. व्हेज, नॉनव्हेज पदार्थ आहेत. 1000 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघाल. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजची भाजी कशी झाली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी साध्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.